तूळ राशी 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। तूळ राशी या 7 दिवसात नियतीचे 10 गुप्त संकेत आहेत। तुमच्या आयुष्यात घडू शकतात काही आश्चर्यकारक आणि सकारात्मक घटना। तूळ राशीच्या व्यक्तींनो 8 ते 14 जून 2026 हा आठवडा तुमच्यासाठी नेहमीच्या दिवसांसारखा नसणार आहे। या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे त्यांचे महत्त्व लक्षात येईल। जणू नियती शांतपणे तुमच्या जीवनात नवीन अध्यायाची तयारी करत आहे। या आठवड्याचा मुख्य विषय आहे योग्य वेळी मिळणारे संकेत आणि अनपेक्षित सकारात्मक वळण। पहिली घटना आहे एक अनपेक्षित संदेश तुमचा दिवस बदलू शकतो। या आठवड्यात अचानक एखादा फोन, संदेश किंवा बातमी तुमच्या मनातील चिंता कमी करू शकते। बराच काळ ज्याची वाट पाहत होता त्या विषयात हालचाल सुरू झाल्याचे संकेत मिळू शकतात। हा संपर्क तुमच्या भविष्यातील एखाद्या महत्त्वाच्या संधीशी जोडलेला असू शकतो। एक जुनी इच्छा आता पुन्हा जागी होईल। तुम्ही कधीतरी मनात जपलेले एखादे स्वप्न, ध्येय किंवा योजना पुन्हा तुमच्या विचारांमध्ये येऊ शकते। विशेष म्हणजे यावेळी ते केवळ स्वप्न राहणार नाही, तर त्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळू शकते। तिसरी घटना आहे एका व्यक्तीचे खरे महत्त्व समजेल। तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे जिचे योगदान तुम्ही कदाचित पूर्णपणे ओळखले नसेल। या आठवड्यात तिच्या एखाद्या कृतीमुळे किंवा शब्दांमुळे तिचे तुमच्या आयुष्यातील स्थान अधिक स्पष्ट होईल। चौथी घटना आहे नशिबाचा एक सूक्ष्म इशारा मिळेल। एखादा योगायोग, एखादी वारंवार दिसणारी गोष्ट किंवा अचानक मिळालेली माहिती तुम्हाला योग्य दिशेचा संकेत देऊ शकते। हे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण त्यामध्ये भविष्यातील संधी दडलेली असू शकते। पाचवा संकेत आहे आत्मविश्वासात मोठी वाढ होईल। अलीकडच्या काळात एखाद्या विषयामुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल, पण या आठवड्यात एखादी घटना, सकारात्मक घटना तुम्हाला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल। सहावी घटना आहे घरातील वातावरण अधिक आनंदी होईल। कुटुंबात एखादी आनंददायी चर्चा, एखादा निर्णय किंवा एखादी चांगली बातमी मिळू शकते। घरातील वातावरणात हलकेपणा आणि उत्साह जाणवेल। सातवी घटना आहे नवीन ओळखीचा लाभ मिळेल। एखाद्या नवीन व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात महत्त्वाची ठरू शकते। ही ओळख मैत्री, काम किंवा मार्गदर्शनाच्या स्वरूपात असू शकते। आठवी घटना आहे मनातील एक जुना प्रश्न सुटेल। काही काळापासून तुम्हाला त्रास देणाऱ्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर अचानक मिळू शकते। हे उत्तर एखाद्या व्यक्तीकडून, अनुभवातून किंवा स्वतःच्या विचारातून मिळू शकते। नववी घटना आहे स्वतःबद्दलची नवीन जाणीव होईल। या आठवड्यात तुम्हाला तुमच्यातील एखादा गुण किंवा क्षमता नव्याने जाणवू शकते। त्यामुळे भविष्यातील निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतील। आणि 10वी घटना आहे आनंदाचा एक स्मरणीय क्षण मिळेल। आठवड्याच्या शेवटी एखादी अशी घटना घडू शकते जी तुम्हाला खूप दिवस लक्षात राहील। ती मोठी असण्याची गरज नाही, पण ती मनाला समाधान आणि आशा देणारी असेल। तूळ राशी जे घडत आहे त्यापेक्षा जे घडणार आहे ते अधिक महत्त्वाचे आहे। तूळ राशीच्या व्यक्तींनो 8 ते 14 जून 2026 या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश हा कोणत्या एका घटनेशी संबंधित नाही। हा संदेश तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासाशी संबंधित आहे। अनेकदा आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या अडचणींमध्ये इतके गुंतून जातो की मोठे चित्र पाहणे विसरून जातो। पण या आठवड्यात विश्व तुम्हाला थांबून एक गोष्ट समजून घेण्यास सांगत आहे। तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आता योग्य ठिकाणी बसू लागल्या आहेत। गेल्या काही वर्षात तुम्ही अनेक चढ-उतार अनुभवले असतील। काही लोक अचानक आयुष्यात आले आणि तितक्याच अचानक निघून गेले। काही स्वप्ने अपूर्ण राहिली, काही योजना अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्या नाहीत। काही वेळा तुम्ही मनापासून प्रयत्न केले पण त्याचे फळ मिळाले नाही। त्यामुळे कधी-कधी मनात प्रश्न निर्माण झाला असेल, मी इतके प्रयत्न करूनही गोष्टी माझ्या मनासारख्या का घडत नाहीत? या आठवड्याचा गुप्त संदेश याच प्रश्नाचे उत्तर देतो। विश्व सांगत आहे की प्रत्येक विलंब हा अपयश नसतो। प्रत्येक बंद झालेले दार हे नकार नसते। काही वेळा नियती तुम्हाला अशा मार्गावर नेत असते ज्याचे महत्त्व त्या क्षणी समजत नाही। मागे वळून पाहिल्यावरच लक्षात येते की काही गोष्टी न घडणे हेच आपल्या भल्यासाठी होते। तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो। तुम्ही प्रत्येक गोष्टीत संतुलन शोधता। तुम्हाला शांतता, सौहार्द आणि न्याय आवडतो। पण याच स्वभावामुळे अनेकदा तुम्ही स्वतःच्या गरजा मागे ठेवता। इतरांचे मन राखताना स्वतःच्या मनाचा आवाज दाबता। इतरांना आनंदी ठेवताना स्वतःच्या आनंदाचा विचार विसरता। या आठवड्यात विश्व तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारत आहे। तुम्ही स्वतःसाठी शेवटचे कधी जगलात? तुमच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या असतील, कुटुंब, काम, नाती, अपेक्षा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पण तुमची स्वप्ने, तुमचा आनंद आणि तुमची मनःशांती यांची देखील किंमत आहे।
या आठवड्यात स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे भीती सोडण्याचा. कधी कधी आपण जुन्या अनुभवांमुळे नवीन संधींची भीती बाळगतो. एकदा अपयश आले म्हणून पुन्हा प्रयत्न करायला घाबरतो. एकदा विश्वासघात झाला म्हणून पुन्हा कोणावर विश्वास ठेवायला कचरतो. पण लक्षात ठेवा, भूतकाळ हा मार्गदर्शक असावा, तुरुंग नव्हे. विश्व तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आयुष्यात नवीन शक्यता प्रवेश करण्यासाठी तयार आहेत, पण त्यांच्यासाठी जागा निर्माण करणे आवश्यक आहे. जुने दुःख, जुनी नाराजी, जुनी भीती आणि जुनी निराशा धरून ठेवली तर नवीन आनंदाला जागा कशी मिळणार? या काळात तुम्हाला एखादी अशी जाणीव होऊ शकते जी तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दलचे मत बदलेल, कदाचित एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, किंवा कदाचित स्वतःबद्दलची समज बदलू लागेल. तुळ राशी, तुमच्या आयुष्यातील पुढील टप्पा हा फक्त बाह्य यशाचा नाही तर अंतर्गत वाढीचा आहे. पैसा, मान सन्मान आणि यश महत्त्वाचे आहेत, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी असलेले नाते. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का? तुम्ही स्वतःला माफ केले आहे का? तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाची दखल घेता का? या आठवड्याचा संदेश सांगतो की आता स्वतःला कमी लेखणे थांबवा. तुम्ही आधीच खूप मोठा प्रवास केला आहे. अनेक संकटे पार केली आहेत. अनेक वेळा पडून उभे राहिला आहात. अनेक अश्रू गाळूनही चेहऱ्यावर हसू ठेवले आहे. तुम्ही स्वतःला जितके सामान्य समजता त्यापेक्षा तुम्ही खूप अधिक मजबूत आहात. विश्व आणखी एक गुप्त संकेत देत आहे. पुढील काळात तुमच्या आयुष्यात काही नवीन लोक, नवीन विचार आणि नवीन संधी येऊ शकतात. त्यांचे स्वागत खुल्या मनाने करा. प्रत्येक नवीन गोष्ट सुरुवातीला अनोळखी वाटते, पण अनेकदा त्यातून जीवनातील सर्वात सुंदर अध्याय लिहिले जातात. तुम्हाला एखाद्या दिवशी अचानक जाणवू शकते की ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस झगडत होतात ती गोष्ट आता हळूहळू तुमच्या जवळ येत आहे. हे त्वरित होणार नाही, पण संकेत दिसू लागतील आणि हेच हे संकेत ओळखणे महत्त्वाचे आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे: स्वतःच्या आयुष्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या वेळेनुसार घडत नाही, पण ती तुमच्या भल्यासाठी योग्य वेळी घडते. आज जे अस्पष्ट वाटते ते उद्या स्पष्ट होईल. आज जे अपूर्ण वाटते ते उद्या पूर्णत्वाला जाईल. आणि आज जी वाट लांब वाटते तीच वाट तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा सुंदर ठिकाणी घेऊन जाऊ शकते. म्हणून या आठवड्यात आकाशाकडे पाहून एकच गोष्ट लक्षात ठेवा: तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रकरण कदाचित अजून लिहिले जायचे आहे. विश्व घाई करत नाही, पण ते कधी उशीरही करत नाही. आणि कदाचित लवकरच तुम्ही मागे वळून पाहाल आणि हसत म्हणाल, आता समजले. त्या प्रत्येक विलंबामागे, प्रत्येक संघर्षामागे आणि प्रत्येक वळणामागे एक मोठे कारण दडलेले होते.